असं आहे, 1984 साली आमचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं द्वितीय वर्षाचं शिबिर लागलेलं होतं चेंबूरला. आणि स्वामी विवेकानंद हायस्कूल असं त्या ठिकाणाचं नाव होतं. आमचे सर्वाधिकारी जे होते ते नानाजी देशमुख होते, पण आमचे जे मुख्य शिक्षक होते ते नरेंद्र मोदीजी होते. आणि त्याच्यात आम्ही वाईवरून गेलो होतो काही मुलं, त्याच्यामध्ये यशवंत लेले होता, गिरीश आफळे होता. तर अशी सगळे आम्ही त्यावेळेला मोदीजींच्या नेतृत्वात काम केलं आणि त्यामुळे आमचे गुरु शिष्य संबंध जुळले गेले. ते माझे गुरु आहेत आणि मी त्यांचा शिष्य आहे. तुम्ही कधी म्हणजे मोदीजी आणि त्याच्यानंतर तुमच्या घरी कधी आले का मोदीजी, कसा संवाद राहिलेला? हां, असं आहे. त्याच्यानंतर आम्ही जेव्हा नागपूरला स्थानांतरित झालो, मला बाबूराव वैद्य पुण्याच्या तरुण भारतमधून नागपूरच्या तरुण भारतमध्ये घेऊन गेले आणि तिथे मी पत्रकार असतानाच मला लोकसत्तामध्ये संधी मिळाली. तर लोकसत्तात मी 1992ला लोकसत्ता सुरू झाला. तर त्या सुमाराला बाळासाहेब देवरस जे होते ते आमचे सरसंघचालक होते आणि त्यांचे स्वीय सचिव होते श्रीकांतजी जोशी. तर झालं असं की मोदीजींना भेटायला बोलावलं होतं, म्हणून श्रीकांतजींनी मला फोन केला आणि म्हटलं की तू तुझी हे गाडी घेऊन ये, स्कूटर घेऊन. तर त्यावेळेला स्कूटरच होत्या. तर मी माझ्याकडे एक चेतक म्हणून होती बजाजची स्कूटर, ती घेऊन गेलो आणि तिथे बाहेर आम्ही बसलो असतानाच नेमकं झालं काय की मोदीजी मला म्हणाले, अरे तुला मी याच्यापूर्वी भेटलेलो आहे. तर मी म्हटलं हो, म्हटलं तुम्ही 84ला माझे गुरु होता, म्हटलं मुख्य शिक्षक होता. म्हणे हो 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 आठवलं म्हणे. आणि मग तेवढ्यात श्रीकांतजी बाहेर आले आणि म्हणाले की आज बाळासाहेबांचं डायलिसिस बराच वेळ चालणार आहे, तर तू असं कर, यांना घेऊन इथे इतवारी भागामध्ये एक शाह म्हणून होते राहायचे, तर त्यांच्याकडे तू घेऊन जा म्हणून. तर मग मी त्यांना घेऊन गेलो तिथे इतवारीमध्ये. पण दुर्दैवाने असं झालं की शहांच्या घरी कोणाची तरी डेथ झाली होती, मृत्यू झाला होता, त्यामुळे ते निघून गेले होते, तर ते घरी नव्हते. म्हणून मग आणि जेवणाची वेळ टळून गेली होती. तर आम्ही जेव्हा तिथून निघालो तर मी मोदीजींना म्हटलं तुम्ही जेवणाचं काय करणार आता? तर ते म्हटले बघू आपण केळी वगैरे खाऊन घेऊ काहीतरी. तर मी त्यांना म्हटलं कशाला, तुम्ही माझ्या घरी जेवायला चालू शकता का? तर ते म्हटले ठीक आहे चल. तर मी PCOवरून घरी फोन केला. तर ते एवढे खुश झाले, मला म्हटले तुझ्या घरी फोन आहे का? म्हटलं हो आहे. तर म्हणे अरे वा वा. मग आम्ही घरी पोचलो तर आईने स्वयंपाक करून ठेवला होता, आम्ही जेवलो वगैरे. पण जेव्हा ते माझ्या आईला भेटले तर ते आईला बघून म्हणाले आप मेरे बिलकुल हिराबा जैसी दिखती हो. त्यावेळेला मला कळलं की त्यांच्या आईचं नाव हिराबा. आणि ते निघताना आईच्या पाया वगैरे पडले. त्याच्यानंतर 2-3दा ते घरी पण आले, जेवले आणि नंबर घेऊन गेले होते आईकडनं, फोन नंबर. त्याच्यामुळे ते मला बोलवून घ्यायचे रेल्वे स्टेशनला आणि मग त्यांना घेऊन जायचो मी घरी, असं सगळं. तर नंतर असं झालं की मी जेव्हा इथे आलो 1999मध्ये मोरोपंत पिंगळेंनी मला दिल्लीला पाठवला आणि मी त्यावेळेला तरुण भारतचा प्रतिनिधी म्हणून इथे आलो होतो. तर त्यानंतर 2001मध्ये मी अशोक रोडच्या 14 अशोक रोडला जे भाजपचं कार्यालय आहे तिथे गेलो होतो आणि प्रमोद महाजनांच्या केबिनमधून मी बाहेर पडलो आणि तेवढ्याच समोरून मोदी आले. तर त्यांनी मला पाहिलं आणि मला म्हणाले अरे श्रीराम तुम यहाँ कहाँ? तर मी त्यांना म्हटलं की मी असं असं आलो होतो वगैरे. म्हणे अब तो तुम यहाँ दिल्ली आए हो? तर मी म्हटलं हाँ मैं दिल्ली में ही अब वास्तव्य करूँगा. तर ते म्हटले देखो ना तुम्हें दिल्ली भेजा और मुझे गुजरात भेज दिया. अशी गंमत झाली. मग ते म्हणाले की और माताजी कैसी है? तर मी त्यांना सांगितलं की नाही आई आता जिवंत नाही आहे. तर सांगतो त्यांनी माझा हात हातात घेतला आणि अक्षरशः त्यांच्या डोळ्यातून आंसू ओघळले. म्हटले मेरे हिराबा जैसी थी.
हे जे त्यांचे वाक्य होते ना, हे माझ्या मनात कायम घर करून गेले. आणि हा जो आमचा म्हणजे एक हृदयाचा संबंध जुळला. मग ज्या वेळेला हिराबा 100 वर्षाच्या झाल्या, त्यावेळेला मी तिकडे गेलो होतो गांधीनगरला. तर पंकज मोदी स्वतः मला घ्यायला आले होते. गांधीनगरच्या तिथं गेस्ट हाऊसला माझी राहण्याची व्यवस्था केली होती. आणि मोदीजींना मग मी कळवलं की मी हिराबांना भेटून आलो. त्यांना खूप आनंद झाला. असे आमचे घरगुती संबंध जुळले. तुम्ही मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी 2013ला एक भेट घेतली होती पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांच्या. हो, अगदी. तर असं आहे, जाधव साहेबांना त्यावेळेला तर मोदींना पंतप्रधान पदाचं उमेदवार करायचं असं संघाच्या बैठकीत ठरलं होतं. आणि ऑगस्टमध्ये मला जेव्हा बोलावण्यात आलं होतं नागपूरला, तर त्यावेळेला मी श्रीकांतजी, भैयाजी जोशी आणि मोहनजी भागवत असे आम्ही सगळे लोक भेटलो होतो. तर ते मला म्हणाले की तू जर पुढारीत आहेस तर एकदा मोदीजींची आणि यांची भेट होते का बघ. तर मी साहेबांना विचारलं तर साहेब एकदम खुश झाले. म्हटले अरे हो, आपलं तिकडे हॉस्पिटल पण आहे तर त्याची पण आपण चौकशी करू. आणि मग सुनील देवधरांच्या माध्यमातून आम्ही मोदीजींची भेट ठरवली. आणि जेव्हा आम्ही तिथं भेटायला गेलो तर मोदीजी त्यांना म्हणाले, हम जनता के पुढारी है और आप हमारे पुढारी है. आणि फारच सुंदर भेट झाली ती. साहेब जे आहेत म्हणजे मी वर्णन नाही करू शकत. साहेबांना त्यांनी आपल्या बाजूला झोपाळ्यावर बसवून घेतलं. आणि झोपाळ्यावर बसवणं म्हणजे फार मोठी गोष्ट होती, कारण आदल्याच दिवशी तो झोपाळा तिथे आला होता मुख्यमंत्री कार्यालयात. तर असं सगळं. पण खूप छान भेट झाली. योगेश दादा होते, साहेब होते, मी होतो आणि सुनील देवधरजी होते आणि मोदीजी. अशा आमची 5 जणांची ती भेट झाली होती. झेंडे पण होते आपले साहेबांचे PA.